आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी मुंबई महापालिकेच्या सभागृहातल्या जबरदस्त गोंधळाची। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला। स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 360 पैकी बहुतांश प्रस्तावाला मंजुरी यावेळेला देण्यात आली। महापालिकेची मुदत संपण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी भाजपने यशवंत जाधव यांच्या विरोधात सभागृहाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली। आपण हे दृश्य पाहतो आहोत। भाजपचे गटनेते यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगरसेवक यांनी थेट यशवंत जाधव चोर आहे म्हणत सत्ताधाऱ्यांच्या नावाने प्रामुख्याने यशवंत जाधव यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 6000 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले। मात्र त्याच वेळेला भाजपने हरकतीचा मुद्दा मांडल्यानंतर त्याला डावलून अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते प्रभाकर शिंदे यांनी केला। मुंबई महानगरपालिकेमध्ये आज स्थायी समितीची शेवटची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वादळी स्वरूपाचा विरोध जो आहे तो भाजपने केलेला होता। साधारणपणे 255 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि या विरोधात यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली। याकरता भाजपचे सर्व नगरसेवक हे इक्बाल सिंग चहल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यांच्या केबिन बाहेर जमलेले आहेत आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीने यशवंत जाधव यांच्यावरती कारवाई व्हावी, एकूणच आयटीची त्यांच्या घरावरती रेड पडल्यानंतर ही कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु ती झाली नाही। भाजपकडनं आज शेवटच्या दिवशी इक्बाल सिंग चहल आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। प्रभाकर शिंदेजी आपल्यासोबत सर, कशा पद्धतीने हे आंदोलन केलं जात आहे? कुठेतरी यशवंत जाधव यांच्यावरती कारवाईची मागणी तुम्ही केली होती, तिला डावलण्यात आलंय का? असं आहे की यशवंत जाधव यांनी स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार केला हे आता तपास यंत्रणांनीच उघड केलेलं आहे। तपास यंत्रणांची जी काय प्रेस नोट आली त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। आज पुन्हा एकदा 370 प्रस्ताव हे स्थायी समितीमध्ये आले होते, नियम डावलून आलेले होते। याचं कारण स्थायी समितीचा नियम आहे की बिफोर 3 क्लिअर डेज आमच्याकडे प्रस्ताव यायला हवे होते, ते आले नाहीत। या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी आहेत। अनेक प्रस्ताव असे आहेत की एका दिवसामध्ये 3-3 अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावर घेण्यात आलेल्या आहेत। एसडब्ल्यूडीचे अनेक प्रस्ताव आहेत, हे सगळे अनियमित आहेत। या विषयांवर आम्हाला चर्चा करायची होती। आम्ही सभागृहात चर्चा मागितली, सभागृहात चर्चा झाली नाही। आम्ही त्या ठिकाणी निषेध केला, पण महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख आयुक्त आहेत आणि या आयुक्तांकडे आम्ही आता निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत की या प्रस्तावामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या त्रुटी झालेल्या आहेत, मुंबई महानगरपालिकेचे 6000 कोटी रुपये हे एका रात्रीत उडवण्यात आलेले आहेत, त्याची सखोल चौकशी व्हावी। त्यामुळे पालिकेमध्ये जबरदस्त गोंधळ झाला। महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या। तिकडे मुंबईकरांच्या हिताचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून भाजपला विरोध करण्यासाठी केवळ कारण हवेत असं म्हटलंय स्वतः यशवंत जाधव यांनी। तर आरोपांची पर्वा करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांनी। आज खरं तर सगळ्यात शेवटची स्थायी समितीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव आपण बघतोय भाजपकडून विशेष विरोध करण्यात आलेला। प्रशासनाने आणलेले जे प्रस्ताव होते खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला सहकार्य करायला हवं होतं, पण दुर्दैवाने त्याने विरोध केला आणि विरोध करून मुंबईच्या विकासाला कुठेतरी खीळ बसावा
अशा पद्धतीने त्यांनी जे वर्तन केलं ते योग्य नव्हतं। परंतु मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने आणलेले प्रस्ताव आज मंजूर झालेले आहेत आणि निश्चितपणे मुंबईचा विकास करण्याचं ध्येय जे शिवसेनेनं बाळगलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण। ज्या पद्धतीने प्रस्ताव सम्यक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव होते, परंतु या सगळ्यामध्ये कागद सुद्धा असे म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये कागद सुद्धा फाडण्यात आली। त्यांची संस्कृती त्यावरून दिसून आली। यशवंतजी, खरं तर ज्या पद्धतीने घोषणाबाजी करण्यात आली त्यामध्ये शिवसेना पक्ष असेल, कारण की भाजपच्या वतीनं पूर्णपणे आपल्या कारभारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं। त्यांनी काय विचार करायला पाहिजे, प्रश्नचिन्ह कोणत्या प्रश्नावर करायला पाहिजे ते मी सांगू शकत नाही। मी माझं मुंबईच्या विकासाचा जो ध्यास शिवसेनेने घेतलेला तो आम्ही पूर्ण करतो आहोत, आम्ही वचनबद्ध आहोत आणि तो करत राहणार आहोत। कुठेतरी निवडणुकांच्या हिशोबानं हा प्रयत्न केला गेला, यावर मी काही बोलू शकत नाहीये। आम्ही निवडणुका बघून कधीच काम करत नाही। मुंबईच्या विकासाचा नेहमीच ध्यास घेतलेला आहे शिवसेनेनं, त्यामुळे निवडणुका किंवा कोणत्याही गोष्टी आमच्यासाठी दुय्यम आहेत। आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत कोणतंही काम केलेलं नाही। मुंबईकरांच्या हिताचं ज्या ज्या ठिकाणी काय करायला भेटेल त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीनं काम करण्याचं ध्येय शिवसेनेनं घेतलेलं आहे आणि ते ध्येय आम्ही पूर्ण करीत आहोत आणि करत राहणार आहोत। धन्यवाद। तर यशवंत जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे जेवढा गोंधळ महानगरपालिकेत झाला त्याहीपेक्षा जास्त गोंधळ विधानसभेत झाला आणि विरोधकांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आलं। विरोधकांच्या गदारोळानंतर अध्यक्ष झिरवळ यांनी हा निर्णय घेतला। विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं। आपण ही दृश्य पाहतो। स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व आमदार एकत्र जमले आणि सभागृहातही आधी घोषणाबाजी करण्यात आली। आधी नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री आज सभागृहात येतील आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर सरकारच्या वतीनं बोलतील असं सांगण्यात आलं होतं। प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या परिसरात आले, पण त्यापूर्वीच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला। कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर वीज तोडणीच्या मुद्द्यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले। महाराष्ट्राचं सरकार संवेदनहीन आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। महाविकास आघाडीच्या आमदारांची सुद्धा मुस्कटदाबी झाली। संवेदनशीलता दाखवता आली नाही सरकारला असंही त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून मला आता जगण्यात स्वारस्य नाही, कारण हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते असं सांगून आत्महत्या केली। कारण त्याचं विजेचं कनेक्शन या सरकारने कापलं होतं। ही गंभीर बाब आज सभागृहामध्ये आम्ही उपस्थित केली आणि तो एकटा सूरज नाही तर कोट्यावधी शेतकऱ्यांची भावना या सूरजच्या बलिदानातून खरं म्हणजे सरकार समोर आली आहे। संवेदनशीलता दाखवत सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं बंद करावं ही मागणी आम्ही लावून धरली, पण महाराष्ट्राचं सरकार हे संवेदनहीन आहे, हे कोडगा आहे। तर शेतकऱ्यांना विनंती आहे, टोकाचं पाऊल उचलू नका। आम्ही तुमच्याकरता संघर्ष करू आणि कुठल्याही परिस्थितीत हे शेतकरी विरोधी कोडगं सरकार आहे, ज्या सरकारमध्ये केवळ वसुली आहे, सुलतानी वसुली आहे। आसमानी संकटापेक्षा सुलतानी संकट मोठा आहे। त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत आणि जोपर्यंत वीज जोडणी ही परत मिळत नाही आणि वीज जोडणी कापणं बंद होत नाही, आमचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा सातत्याने सुरू राहील। या शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता राज्यपालांची ही भेट अपेक्षित आहे।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड हा एकमेव मुद्दा असेल असं बोललं जात आहे। त्यामुळे या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अर्थात या निवडीमध्ये या भेटीमध्ये स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वाती, अशोक चव्हाण आणि अजितदादा पवार, पण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार आहे, शिवसेनेचा कोणीच प्रतिनिधी नाही। खरं तर याआधी जी राज्यपालांना भेट झाली होती त्या भेटीच्या वेळेलाच अजित पवारांनी वेळ मागितली होती आणि त्यानंतर राज्यपालांनी आजची वेळ दिली होती। त्याच्यामुळे आज फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते म्हणजे अजित पवार आणि अशोक चव्हाण हे भेटीसाठी जात आहेत। एकतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यपालांकडनं माफ करा राज्यपालांकडनं अजूनही विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला मान्यता मिळाली नाही आहे किंवा तारखेला मान्यता मिळाली नाही। 9 मार्च ही तारीख ठरवण्यात आलेली असली तरी अजूनही राज्यपालांकडनं या तारखेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला नाही आहे आणि म्हणूनच या संदर्भात तर भेट आहेच। पण आज दुसरी महत्त्वाची गोष्ट आज घडलेली आहे ती म्हणजे ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी सरकारला हवे तो म्हणजे अधिकचा कालावधी, ज्या कालावधी दरम्यान इम्पेरिकल डेटा गोळा करता येईल आणि या इम्पेरिकल डेटासाठी जो कालावधी आवश्यक आहे तो मिळवण्यासाठी सरकारनं थेट निवडणूक आयोगाचे जे काही अधिकार होते त्यातले काही अधिकार आपल्याकडे घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातलं विधेयक आज पारित करण्यात आलं। विधानसभेत आधी पारित झालं आणि त्याच्यानंतर ते विधान परिषदेत ठेवण्यात आलं। दोन्ही सभागृहांची मान्यता मिळालेली आहे। पण या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यपालांची सही गरजेची आहे या विधेयकावर आणि त्यांची सही होतच याला कायद्याचं रूपांतर होईल। त्यामुळे हाही मुद्दा आज राज्यपालांच्या चर्चेत येणार आहे। खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आरक्षणाचं भवितव्य वर टांगण्याला लागलेलं आहे की आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश होते की मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल याची अंमलबजावणी केली जाऊ नये कारण तो पूर्णपणे माहितीच्या किंवा संशोधन न करताच तयार करण्यात आलेला आहे असं सरकारने असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आणि त्यानंतर मग आता महत्त्वाचा पेस होता की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्या नाहीत हे सरकारने ठरवलं जरी असलं तरी त्या दृष्टीने नेमकं कुठलं पाऊल तर मग आज जे विधेयक पारित करण्यात आलं त्यामुळे ही गोष्ट आहे ती राज्यपालांच्या कानावर घातली जाईल कारण हे विधेयकाचं जसं आधी म्हणाले स्वाती या दोन्ही गोष्टी सरकार म्हणून आहेत। अध्यक्षाची निवड असेल तरी सरकार म्हणून आहे आणि हे जे विधेयक आहे ज्याने प्रभाग रचनेचे अधिकार सरकारकडे येतील, ओबीसींच्या आरक्षणाचा विषय, हे दोन्ही सरकार म्हणून विषय आहेत। पण मग यात शिवसेना नाही याचं काही विशिष्ट कारण म्हणजे राजकीय वर्तुळात पडद्यामागे काही वेगळी चर्चा करणार? मुख्यमंत्री आले पण ते कामकाजात नाही सहभाग होऊ शकले कारण सभागृह तहकूब झाला आज दिवसभरासाठी। आपण जर बघितलं की सरकार अत्यंत सावध भूमिका घेते प्रत्येक मुद्द्यावर। जसं आपल्याला माहिती आहे की याआधी जे पत्र पाठवलं म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये त्यातल्या भाषेसंदर्भात राज्यपालांना अडचण होती आणि त्यानंतर आता आपण बघितलं की मागच्याच आठवड्यात म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यानंतर लगेचच जेव्हा शिष्टमंडळ गेलं होतं त्या भाषेवरही साधारणतः राज्यपालांनी नाराजी दर्शवली होती। त्यामुळे कदाचित असं असेल की ही भाषा म्हणजे पहिलं जे पत्र होतं ते मुख्यमंत्र्यांकडून आलं होतं त्यामुळे आता थोडीशी सावध भूमिका घेण्याचं सरकारचा कदाचित पवित्र असावा आणि म्हणून फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे नेते दोन नेते जाताना आपल्याला बघायला मिळतात। आता किमान अशी तरी आशा करूया की या भेटीनंतर 2 महत्त्वाचे प्रश्न सुटतील ते म्हणजे जे आरक्षण जे निवडणूक होऊ घातलेली आहे विधानसभा अध्यक्षांची, दुसरी गोष्ट हे विधेयक तर आहे पण तिसरी गोष्ट म्हणजे जे भिजत घोंगडं पडलेलं आहे ते आहे राज्यपाल निर्देशित जे 12 आमदार आहेत त्यांची नियुक्ती अजूनही झालेली नाही आहे। याआधी जो वाद होता तो म्हणजे भाजपचे निलंबित केलेले 12 आमदार, त्यामुळे तुमचे 12 आमदार वर्सेस विरुद्ध आमचे 12 आमदार हा जो काही तिढा होता तोही यावेळेला नाही आहे। मग राज्यपालांकडे किमान या 12 आमदारांच्या निवडणुकीला किंवा यांच्या खरं तर यांच्यासाठी म्हणून पण हे तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की यांची नियुक्ती व्हावी या 12 आमदारांची म्हणूनही सरकारकडून राज्यपालांना विनंती केली जाईल। स्वाती, पाहूयात नेमकं काय होतं या भेटीमध्ये ते तुझ्याकडनं वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तिकडे विधानसभेमध्ये ओबीसी विधेयक मंजूर झालंय। मध्य प्रदेशच्या धर्तीवरती कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा ठरवणं, प्रभाग रचना करणं हे अधिकार कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारनं स्वतःकडे वर्ग करून घेतले। ओबीसी विधेयकाचा
मसुदा ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची आज सकाळी एक बैठक सुद्धा झाली। आणि याच विषयावरती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी काय म्हटलंय पाहूया। आनंदाची बाब आहे, आज एकमताने ओबीसीच्या आरक्षण राहूनच या निवडणुका हव्या त्या पद्धतीचं एक बिल विधानसभेत जे मंजूर झालेलं आहे त्याचा आनंदच व्यक्त करतो। परंतु राज्य सरकारला याचा काय फायदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती याचा काय परिणाम होतो? काही फरक होणार नाही। सगळ्या स्तरातल्या लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या विशेष करून सगळ्या जातींना या ठिकाणी संधी मिळावी, मागास जातींना संधी मिळावी हा उद्देश आहे। त्याला राज्य सरकारचा फायदा हा असं म्हणता येणार नाही। पण वेळेवरती होतील का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? बिलकुल थोडाफार उशीर होईल। कुठे कुठे होऊ शकतं या सगळ्यांची माहिती जी इलेक्शन आयोग गोळा करत होतं ती माहिती आता शासन गोळा करील आणि शासनाने ही सगळी माहिती गोळा करून ती निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ आणि त्याच्यावर निवडणूक आयोग फायनल डिसिजन घेईल आणि त्याच्यानंतर निवडणुका कंडक्ट करील, निवडणुका ते घेतील। आतापर्यंत जे काही काम झालेलं आहे त्या कामाला या अध्यादेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे, वाढ रचना होईल। आता पुन्हा एकदा जे आहे हा सगळा अभ्यास जो आहे आणि कार्यक्रम राबवण्यात येईल। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली। मुंबईतल्या ईडीच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला। स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांच्याकडनं वकिलांनी मागणी केली होती न्यायालयीन कोठडीची आणि ईडीच्या मागणीनंतर न्यायालयीन कोठडीत नवाब मलिक यांची रवानगी करण्यात आली। नवाब मलिक यांना आता 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी आहे। याशिवाय त्यांना घरचं जेवण मिळावं यासाठी स्वतः नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे अर्ज देखील केलाय। त्याला बहुधा परवानगीही मिळेल। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली। यावेळेला बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप केला। तर राणा यांनीही सरकार चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करत आहे असा आरोप केला। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिलंय। सूडबुद्धीनं कारवाई केली नसल्याचं वळसे पाटील म्हणाले। तसंच कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले नव्हते, या प्रकरणाची चौकशी करू आणि जे चूक आहे त्यावर कारवाई होईल असं आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिलं। मुख्यमंत्री यांनी फोन सीपीला केला आणि माझा त्याच्यावर पुरावा आहे। अध्यक्ष महोदय, या पेन ड्राईव्ह मध्ये पुरावा आहे। यांनी माझ्यासाठी फोन करून त्या ठिकाणी रवीनाला अटक करा। मी या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगतो, मला आज आर पाटील यांची आठवण येते की आर पाटील सारखे गृहमंत्री या राज्याला पाहिजे। जर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये जर तुम्ही वाजेसारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमचं पण अनिल देशमुख सारखी परिस्थिती होईल। अध्यक्ष महोदय, हे विसरू नका। ज्यांनी गुन्ह्याचं समर्थन नाही अध्यक्ष महोदय, कुठल्याही कमिशनरवर अशा प्रकारे शाई फेकणं निषेधार्ह आहे, चूक आहे, त्याच्यात सजा झालीच पाहिजे। पण गुन्हेगाराची कनेक्शन नाही, गुन्ह्याची कनेक्शन नाही। अध्यक्ष महोदय, उद्या मला सांगा राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांनी काय केलं म्हणून अजितदादांना फासावर लटकवाल का? अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जो दिल्लीमध्ये अध्यक्ष महोदय अशा माणसावर थेट 307 लावता। अमरावतीमध्ये एक असं वातावरण तयार झालं की त्याच्यामध्ये पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता। तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे, मी इतके वर्ष या सभागृहात आहे, आपल्या भावनेशी मी सहमत आहे। समजा जर आपण दिल्लीमध्ये असताना आपल्यावर त्या ठिकाणी जर 307चा गुन्हा दाखल झाला असेल तर तो कुठल्या परिस्थितीत दाखल झाला, काय झाला याची चौकशी करणं गरजेचं आहे।
दरम्यान छगन भुजबळ यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। देशातील सर्वच तपास यंत्रणा खराब होत असल्याचं विधानसभेत बोलताना भुजबळ यांनी म्हटलं। तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा, तसं मी सांगितलं या देशाच्या सगळ्याच तपास यंत्रणा कशा खराब होत आहेत याचा अभ्यास पण तुम्ही सगळ्यांनी जर करता आला तर बरं होईल असं मी त्यांना सांगितलं। काय वाईट आहे का मला? यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येतो। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। एक महत्त्वाची बातमी औरंगाबादकरांसाठी, लसीकरण नाही तर पेट्रोल नाही। औरंगाबादमधल्या नागरिकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। खरं तर याआधी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, पण त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, त्यामुळे निर्णय तो तात्पुरता स्थगित करण्यात आला होता। आता लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे। औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लसीकरण पूर्ण करा, दोन्ही लस घ्या। जर का एकच लस तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची काहीशी आक्रमक म्हणण्यापेक्षा आग्रही भूमिका, लस घ्या आणि पेट्रोल घ्या। निश्चित मिलिंद, याचं कारण एकमेव आहे की मागच्या आठवड्याभरापूर्वी राज्यातील काही जिल्हे जे आहेत निर्बंध मुक्त करण्यात आले, त्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा नंबर नाही लागला किंवा औरंगाबाद निर्बंध मुक्त झाला नाही। मराठवाड्याची ही पर्यटन राजधानी आहे, मात्र जो लसीकरणाची टक्केवारी आहे ती अत्यंत कमी आहे। कारण पहिला डोस घेतलेले लोक 74% लस आहेत, त्यात जवळपास 26% लोक बाकी आहेत, आणि 2 लस घेतलेल्या नागरिकांची संख्या 54% आहे, म्हणजे जवळपास 45-46% नागरिकांनी आणखी दुसरा डोस घेतलेला नाही। निश्चितपणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, आणि ही लसीकरण वाढवण्यासाठी जे आहे हे निर्बंध लावण्यात आलेले आहेत। कारण दोन्ही लस घेतल्या असतील तर कोरोनाचा फैलाव प्रसार कमी होतो, बाधा कमी होते, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे लसीकरण हे मुख्य एजेंडा आता जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे। कारण एक कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी सिद्धार्थ, याच्या आधी सुद्धा असा निर्णय घेतला होता ज्याला काहीसा विरोध झाला। पेट्रोल पंप चालकांनी आणि लोकांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। निश्चितपणे याला जो काही आधी निर्णय घेतला होता, या निर्णयाला विरोध पेट्रोल चालक मालकांनी विरोध नव्हता केला, मात्र ज्या ठिकाणी ग्राहक जास्त मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची प्रमाणपत्र तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा माणूस किंवा पोलिसांचा माणूस त्या ठिकाणी उभा केला जावा। कारण पेट्रोल पंपावर म्हणजे कंट्रोल असतं की जे संबंधित काम करणारे लोक आपापली कामं करत असतात। आलेल्या वाहनधारकाचं 2 लस घेतल्याचं प्रमाणपत्र कुणी तपासायचं, यातून तो संघर्ष झाला होता। म्हणून त्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पोलीस असेल, यावेळेस त्यांनी ती सुद्धा काळजी घेतलेली आहे। कारण प्रमाणपत्र तपासायची तर त्या ठिकाणी पोलीस किंवा प्रशासनाचा माणूस असल्याशिवाय ऐकणार नाही, कारण अनेक पेट्रोल पंपावर भांडणं झाली होती, मारामाऱ्या झाल्या होत्या। मात्र आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रत्येक पेट्रोल पंपावर जिल्हाभरात एक पोलीस आणि एक जिल्हा प्रशासनाचा माणूस असं नियोजन करण्यात आहे। त्यामुळे कुठेतरी थोडा वचक नागरिकांमध्ये असू शकतो, आणि ज्या पेट्रोल पंपावर जास्त ग्राहक असतात तिथं लसीकरणाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। क्या बात है। अपेक्षा करूयात की ज्यांनी लस घेतलेली नाही असे औरंगाबादकर या निमित्ताने लस घेतील। सिद्धार्थ, धन्यवाद। दरम्यान एक महत्त्वाची बातमी, नवाब मलिक यांच्या विनंती याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी होईल। आजच्या वेळेच्या अभावी सुनावणी होऊ शकली नाही। उद्याला दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी होईल। आज ईडीनं जेव्हा नवाब मलिक यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केलं त्यावेळेला न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली, पण याच वेळेला मुंबई उच्च न्यायालयाकडे नवाब मलिक यांनी ही मागणी केली होती। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे गेल्या आठवड्यामध्ये एक याचिका केली होती। यामुळे त्यांचं म्हणणं होतं की त्यांची जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीरपणे अटक आहे। कोणत्याही नियमाला धरून ईडीने त्यांना अटक केली नाहीये, कोणतीही नोटीस नाही किंवा कशा पद्धतीची चौकशी केली नाही आणि थेट अटक केलेली आहे। ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असून माझ्या मूलभूत अधिकारांचा हा
त्यांच्या अधिकारावरती गदा आहे अशा पद्धतीची मागणी करत त्यांनी ही अटक जी आहे ती रद्द करावी आणि हे प्रकरण जे आहे हे प्रकरण रद्द करावं अशी मागणी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं होतं की पुढच्या सुनावणीला आपण यावर सविस्तर चर्चा करूया, कारण का जी सुनावणी झालेली आहे किंवा जे मुद्दे समजलेले आहेत त्यावरून पूर्ण सुनावणी होणं किंवा त्यावर निकाल होणं अपेक्षित नाहीये किंवा तसं होऊ शकत नाही। यामुळे आज सुनावणी करता हे मॅटर जे आहे ते अर्जंट बेसिसवरती मेन्शन केलं गेलं होतं आणि त्यानंतर साधारणपणे पुन्हा आज न्यायालय जेव्हा बसलं त्यावेळी सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण वेळेच्या अभावी आज सुनावणी होऊ शकली नाही आणि याचमुळे शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये प्रकरण जे आहे ते पुन्हा मेन्शन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस न्यायालयाने स्पष्ट केलं की आज वेळेअभावी यावर सुनावणी होऊ शकत नाही, उद्या दुपारी सुनावणी कॉर्पस जो त्यांनी दाखल केलेला त्याच्यावरती सुनावणी होईल। ठीक आहे अजित तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात निषेधाचा ठराव संमत करण्यात आला आहे। ही राज्यातली अशा प्रकारची पहिलीच घटना आहे। कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध यावेळेला एकमतानं करण्यात आला आणि सिनेट सदस्यांनी कुलपतींच्याच विरोधात निषेधाचा ठराव एकमतानं मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ आहे। विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असतात आणि त्या राज्यपालांचाच निषेध या विद्यापीठाने सिनेटच्या सदस्यांनी केलेला आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट, हा निषेधाचा ठराव राज्यपाल नियुक्त सिनेटच्या एका सदस्यांनीच घेतलेला आहे। ते विजय सबुकडे आपल्यासोबत आहेत आणि सगळे सिनेटचे या ठिकाणी सदस्य आहेत। दादा, हा इतिहासातला पहिलं उदाहरण म्हणता येईल आपल्याला की राज्यपालांच्या विरोधात ठराव निषेध ठराव झाला। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असणाऱ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची आज बैठक संपन्न झाली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यातलं हे पहिलं विद्यापीठ आहे, एकमेव अशा प्रकारचं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीमध्ये राज्यपालाच्या विरोधातला ठराव एकमताने या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो पारित देखील करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह अशा प्रकारचं विधान राज्यपालांनी त्या ठिकाणी केलं त्याचा निषेध आज या ठिकाणी सिनेटच्या बैठकीमध्ये करण्यात आला। एकमताने तो ठराव त्या ठिकाणी पारित करण्यात आला। ठरावामध्ये काय भावना व्यक्त केल्या सदस्यांनी? सगळ्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या या थोतांड असा आपले राज्यपाल किंवा सर्वोच्च पदावर आज बसलेले आहेत आणि बालिश वक्तव्य करतात लहान पोरासारखे। त्यामुळे सर्व सदस्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या निषेधाचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे। विजय सबुकडे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आहेत, ज्यांनी तुमची नियुक्ती दिली त्यांच्याच विरोधात तुम्ही हा निषेध ठराव आणलेला, काय एवढा मनात राग? महाराष्ट्राचे नव्हे तर ह्या जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक शब्द त्यांनी वापरले त्याबद्दल मीच नव्हे तर सर्व बहुजनवादी जनतेने त्यांचा याच्या अगोदरच निषेध व्यक्त केलेला आहे आणि असं मी ज्या राज्यपालांनी मला नियुक्त केलेलं आहे अशा पदांना मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे बोलणारा व्यक्ती आहे त्याच्या विरोधात मी असे 10 पदांना लात मारतो आणि छत्रपतींबद्दल अवमान वक्तव्य करणाऱ्या या महाराष्ट्राच्या राज्यपालाचा मी निषेध व्यक्त करतो। निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणणं की पारंपरिक जे काही विचार आहेत त्याच्या विरोधात बंड करणारं हे विद्यापीठ आहे, अन्यायाच्या विरोधात बंड करणारं हे विद्यापीठ आहे। या विद्यापीठाची पार्श्वभूमी तीच आहे आणि आताही राज्यपालांच्या विरोधात, त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात, देशामधलं राज्यपालाच्या विरोधात एका विद्यापीठाने घेतलेलं हे बंडच आपल्याला म्हणावं लागेल। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। औरंगाबादहून जाऊयात पुण्याला, कारण उद्घाटनाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी पुणे मेट्रोचा स्वयंचलित जिना बंद पडला। पिंपरी स्टेशनवरचा सरकता जिना बंद पडलाय। पुणे मेट्रोची मार्गिका पूर्णपणे तयार झालेली नसतानाही रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिना बंद पडल्यानं मेट्रोच्या कारभारावरती टीका केली जाते।
तर कालच उद्घाटन झालेलं असताना, प्रधानमंत्र्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालेलं असताना अशा प्रकारे स्वयंचलित जिना बंद होणं ही खऱ्या अर्थानं हे सगळं तपासण्याची बाब आहे. आम्ही त्यावेळी सांगत होतो की पूर्ण काम होऊ द्या, दर्जेदार काम होऊ द्या. मात्र सत्ताधारी पक्षाने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्या आचारसंहितेच्या धास्तीपोटी अत्यंत घाईगडबडीमध्ये हे उद्घाटन उरकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं उद्घाटन काल संपन्न झालेलं आहे आणि दुसऱ्याच दिवशी हा स्वयंचलित जिना बंद पडलेला आहे. मला वाटतं हा जुना कुठून तरी आणून बसवलं आहे का काय, याची तपासणी व्हायला पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या आणि त्याचे परिणाम. रशिया युक्रेनमधल्या युद्धामुळे जगभरात प्रामुख्याने भारतात सोन्याचे भाव चांगलेच वधारले. जळगावमध्ये सोन्याचा भाव जीएसटीसह 54,800 रुपयांपर्यंत पोहोचलाय, तर चांदीचा भाव प्रति किलो 73,000 रुपयांवर गेलाय. युद्धामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे आणि त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत स्वाभाविकपणे वाढ झाली. मागणी वाढल्यानं सोन्याच्या दरात मागच्या आठवड्याभरापासून सातत्यानं वाढ होतीये. रशिया आणि युक्रेनचा युद्ध झालं, त्या सोन्याचे भाव 51 झाले. आता जसं त्यांचा वाद वाढतोय, आता भाव थेट 53 पर्यंत पोहोचलेले आहे. तर हा 53 आणि सोबत चांदीचे भावही 71,000 पर्यंत बसलेले आहे. तर यामुळे हे जे एवढे सोन्याचे भाव वाढलेले आहे, यामुळे ग्राहकांना प्रश्न पडला आहे, आपण या भावात घेणं चांगलं आहे की थोडं थांबून घ्यावं, की युद्ध थांबल्यावरती ग्राहकांचं संमत आहे की युद्ध थांबल्यावरती कुठेतरी मार्केट स्टेबल होईल आणि कुठेतरी भाव थोडे घालतील. सोन्याचे भाव सध्या खूप वाढले आणि उद्या वुमन्स डे असल्यामुळे आम्ही महिलांनी काय करावं, कारण आम्हाला तर खूप आवडतं सोनं आणि मला तर जनरली आता माझं जस्ट मॅरिड झालेली मी, तर मला सोनं म्हणजे खूप आवडतं. मला सोनं मोठी मोठी मंगळसूत्र घालायला खूप आवडतात, नंतर इयरिंग्स वगैरे रिंग्स खूप आवडतात मला. पण ॲक्च्युली एवढे सोन्याचे भाव नको वाढायला हवे होते. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात. आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून बातचीत केली. जवळपास 35 मिनिटं या दोनही नेत्यांमध्ये फोनवरून बोलणं झालं. नरेंद्र मोदी यांनी झेलेन्स्की यांच्याशी भारतीय नागरिकांची सुरक्षित वापसी यासह विविध गोष्टींवर चर्चा केली. प्रामुख्यानं रशिया आणि युक्रेन यांच्यात थेट आणि परस्पर बातचीत सुरू असल्याबद्दलही पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांचं कौतुक केलं. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारनं केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबाही मागितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमधल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा झाली. प्रामुख्यानं भारतीयांच्या सुरक्षित सुटकेच्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या गोष्टी शेअर केल्या. युक्रेनसोबत सुरू असलेल्या चर्चेची माहिती पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. युक्रेनसोबत चर्चा करण्यासोबतच पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करावी असं पंतप्रधान मोदी यांनी सुचवलं. युक्रेनच्या सुमीसह इतर शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रशियाकडून देण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरचं पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं. सुमी शहरामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची लवकरात लवकर सुटका व्हावी यावर मोदी यांनी भर दिला. सुमी शहरातील भारतीय सुरक्षित बाहेर पडावेत यासाठी सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासन पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. इकडे युक्रेनच्या सुमी शहरात ऑपरेशन गंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणं आता लवकरच सुरू होत आहे. रोमानिया मार्गे या सगळ्या विद्यार्थ्यांना भारतात आणलं जाणार आहे. आज युक्रेन आणि रशिया या दोनही देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्या अंतरानं बातचीत केली.
झेलेन्स्की यांच्याशी सुमारे 35 मिनिटं तर पुतीन यांच्याशी जवळपास 50 मिनिटं बोलणं झालं. सुमी शहरामध्ये भारताचे अनेक विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडलेत आणि इथे ग्रीन कॉरिडॉर तयार होणं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणं यावरही एकमत झालंय. तेव्हा हे विद्यार्थी सुखरूपपणे माघारी येतील अशी अपेक्षा आहे आणि युद्ध पातळीवर या विद्यार्थ्यांना माघारी आणलं जाईल. यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्स आपण पाहणार आहोत, पण आत्ता आपण आधी पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. आप सिचुएशन पूछ रहे थे, देखिए वहाँ पे दिक्कतें तो आ रही हैं, पर all the responsibility will be for government in जब तक कि ये सिचुएशन मतलब वहाँ पे कोई युद्ध विराम या वगैरह ना हो. One of them is Mariupol, which is 600 kilometers away from Sumy. Since morning. कविता जी, आपने पूछा सुमी का सिचुएशन कैसा है और रशियन बॉर्डर में. त्यामुळे आपण काही प्रतिक्रिया पाहण्याचा प्रयत्न करत होतो, पण हे विद्यार्थी आता सुखरूप आहेत आणि ते लवकरच माघारी परततील अशी अपेक्षा आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.